सांगली पुन्हा हादरली. पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून. शिराळा तालुक्यातील मांगले येथील घटना. खून करून मृतदेह रिकाम्या पेटीत लपवला. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यापासून जवळच असलेल्या मांगले ते कोडोली रस्त्यावरील असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिराजवळ प्राजक्ता मंगेश कांबळे वय वर्ष 30 हिचा पती मंगेश चंद्रकांत कांबळे वय वर्ष 38 यानं कौटुंबिक वादातून साडीनं गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरी नजीक असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरकरिता असलेल्या रिकाम्या पेटीत कोंबून ठेवला असल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संशयित पती मंगेश कांबळे हा काही वेळानं स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मंगेश चंद्रकांत कांबळे याचे शिराळा तालुक्यातील कोकरूड हे मूळ गाव आहे. काही वर्षापासून मंगेश पत्नी प्राजक्ता आणि मुलगा शिवम वय वर्ष 6 व मुलगी शिवानी वय वर्ष 3 यांच्यासोबत मुंबईला नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. 4 दिवसापूर्वी मंगेश हा सहकुटुंब मांगले इथं त्याच्या भावाकडे आला होता. गुरुवारी सकाळी घरचे सर्वजण देववाडी तालुका शिराळा इथे एका परिचिताच्या रक्षा विसर्जनासाठी गेले होते. या दरम्यान मंगेश आणि प्राजक्ता यांच्यामध्ये वाद झाला. यातून चिडलेल्या मंगेश यानं पत्नी प्राजक्ता हिचा साडीनं गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यानं पत्नीचा मृतदेह विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरच्या रिकाम्या पेटीत कोंबून ठेवला. देववाडी येथील कार्यक्रम आटपून घरचे सर्वजण परत आल्यानंतर लहानग्या शिवम यानं कुटुंबातील सदस्यांना आईबाबांचं भांडण झालं असून आईला पेटीत ठेवलं असल्याचं सांगितलं. नातेवाईकांनी पेटी उघडून पाहिली असता प्राजक्ताचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांना धक्का बसला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी जमली होती. या कालावधीत संशयित मंगेश पसार झाला होता. संशयित मंगेश यानं त्याच्या भावाला जाब विचारला. मंगेशनं त्यास घडलेली घटना सांगितली. काही वेळात तो स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला. शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, पोलीस कर्मचारी अमर जाधव, सुभाष पाटील, बाजीराव भोसले, पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिराळा पोलीस ठाण्यात मयत प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी फिर्याद दिली आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.